ओके तर गाईज मी आय थिंक 10 वाजेला निघालो होतो आणि जस्ट आत्ता पोहोचलोय 12 वाजून काहीतरी 10-15 मिनिटांनी पोहोचलोय गाईज मी. आणि गाईज आजचा टार्गेट असा आहे माझा की मला आज ना मुल्लेर किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे. तर मी आलो इथे पाठीमागं कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मुल्लेर. तुम्हाला दाखवतो मी हा बोर्ड इकडे इकडे. आणि गाईज सगळ्यात मेन म्हणजे की आपले महाराज इकडे गाईज तुम्हाला दाखवतो मी. झूम नाही होणार सो तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. इकडे आपले महाराज आहेत. आणि गाईज आज एवढा माझ्यासोबत एवढा मोठा स्कॅम झाला आहे की मला ना माझ्या सगळ्या मित्रांनी टप्पा दिला. टप्पा मीन्स मला नाही सांगून दिलं की भाऊ मी नाही येत तुझ्यासोबत आज ट्रॅकिंगला. तर गाईज आज तुमचा भाऊ एकदम हिंमत दाखवणार आहे. आणि आज माझ्यातला जो पण काही कॉन्फिडन्स आहे ना गाईज तो मी एकटा या किल्ल्यावर जाऊन तुम्हाला दाखवणार आहे. मी काय काय मला बघायला भेटतं, काय काय माझ्यासोबत होतं, काय काय स्कॅम. फक्त मला एकच भीती आहे गाईज की टायगर नको माझ्यासोबत यायला आणि व्या नको करायला. सो तर भूत बीत आपल्याला काही लागत नाही आहे. सो इट्स ओके गाईज. आज फायनली मी एकटाच आहे आणि बघू आजचा एक्सपिरियन्स कसा होतो काय नाही. आणि तुम्हाला डायरेक्टली मी पाठीमागे तर विचारलं मला इथं किल्ल्याकडे जायचं आहे. तर मला बहुतेक 2-3 लोकांनी सांगितलं की बाबा इकडे सरळ जा, इकडून ट्रॅकिंग आहे. ओके थँक्यू. सो ओके गाईज मी ना या जस्ट इथे आलो आहे. या पाठीमागे या मावशी आहे. मला यांनी सांगितलं की इकडे ना एक गाडी आलेली आहे. हे पण लोक आलेले वाटतं ट्रॅकिंग करायला. ओके तर बघू आजचा एक्सपिरियन्स कसा आहे काय नाही. हे लोक आलेले जे होतात ना गाईज ते पुढे गेले, सकाळीच गेले आय थिंक ते मॉर्निंगला. आणि मी इकडे या पाठीमागं. तुम्हाला काय देऊ का? एक सेकंड गाईज. माझ्याकडे ना बॅगेत हिनी ना काहीतरी दिलं आहे मला. इथं लहान लहान मुलं आहे यांना देतो. सो ओके तुमच्या वहिनीने मला हे दिलेलं होतं बुंदी. या मुलांना देऊन देतो मी. गेलं बेटा घ्या मावशी यांना देऊन द्या. हे घेतलं होतं लग्नाची. घ्या हिला पण द्या. चला तर काहीच बघू पुढे जाऊन. मी जस्ट निघालो आहे. मावशींना जे सोनालीने दिलं होतं ना ते देऊन दिलं आहे गाईज. बघू आपल्या बॅगेत तर खायला काहीच नाही आहे. आणि गाईज त्या मावशींना मी असं बोललो की मावशी मी जर तिकडनं आलो ना तर मला भाजीपोळी दिसाल का खायला. तर ती मावशी बोलली की हा चालेल. बट बघू लागली भूक तर गाईज त्यांच्याकडे जाऊन भाजीपोळी खाऊन घेऊ काय नाही. बट बघू. ओके सो गाईज तुम्हाला एक परत सांगतो गाईज मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही गाव नाही तर गाईज माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून राहा. आणि हा गाईज स्किप न करता गाईज व्हिडिओ पूर्ण बघा. जेणेकरून लाईक शेअर कॉमेंट्स आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा गाईज. सो ओके मी निघालोय. ओके गाईज आज काय होतं काय नाही. आज तर तुमचा भाऊ फुल ॲडव्हेंचर फुल जंगल बिंगल एकदम काय नाही गाईज. ओके आणि हा गाईज सगळ्यात मेन की जे नवीन असतील ना गाईज जे नवीन सबस्क्रायबर त्यांनी प्लीज गाईज सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. सो तर ओके मी खूप कॉन्फिडन्सने आलो गाईज. मला असं वाटत होतं की मी एकटाच आहे बट काही नाही गाईज. इकडं मी काही साऱ्या 4 व्हीलर्स लागल्या आहेत, बाईक वगैरे लागल्या आहे गाईज. ओके मला दाखवतो बघा गाईज. सो थोडा कॉन्फिडन्स आला आहे. मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत लोक असतात. सो तर ओके बघू आजचा एक्सपिरियन्स एकटाच आहे गाईज. मी जसं की तुम्ही मागे माझा मुंबईवाला ब्लॉग बघितला होता ना गाईज. मी एकटाच निघून गेलो होतो बिना पैशांचा. पण काही नाही गाईज आज माझ्याकडे पैसे आहेत. आज खूप सारे पैसे आहेत माझ्याकडे. मला वाटलं मी लोकांना हेल्प पण करू शकतो. आणि ओके सो ओके गाईज इथंपर्यंत तर आलो आहे मी. आणि मी इथे आलो आणि मला ही मोटरसायकल दिसली इथं लावलेली. आणि पाठीमागे तिकडं 1-2-3 कार आहेत आणि तिकडे एक ट्रॅव्हलर होती उभी. तर मावशीने तिथे विचारलं तिथं. आणि गाईज मला ही भीती आहे की इथं गाडीची नको कोणी मैया करायला. सो तर बघू रिस्क तर घेऊ. आणि गाईज बघू इकडे वरती एक घर आहे. आपली बॅग इकडे ठेवली आहे आणि आपली ॲक्सेस इकडे आहे. सो बघू डायरेक्टली तुम्हाला ट्रॅकिंगलाच भेटतो वरती. सो गाईज मला ना
भेटायला पाहिजे कोणीतरी जोडीदार, जेणेकरून माझं असं सिनेमॅटिक वगैरे शूट वगैरे होईल. आणि चला आजचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो असं काय नाही. ओके फायनली मी ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. ओके बघू आजची जर्नी कशी होते, काय होतं काय नाही होत. रस्ता तर माहीत नाही गाईज, मी पहिल्यांदा इकडे. आणि माझा सकाळीच प्लॅनिंग झाला होता की मला मागितून की या पोर्टला जायचं असं, पण मी प्लॅन चेंज केला गाईज. मी डायरेक्ट इकडे आलो मुल्लेरला, कारण की मी पहिले पण एकदा मागितून की तिकडे गेलो होतो. सो तर मी प्लॅनिंग केलं आहे की मला डायरेक्टली मुल्लेर किल्ल्यावर यायचं असं, आणि मी डायरेक्टली निघालो. ओके पाठीमागे गाडी लावली आणि मी फायनली ट्रॅकिंगला सुरुवात केली गाईज. चला ओके गाईज विचारून घेतो मी की यार हाच रस्ता आहे का समोर मेन जो किल्ल्याकडे जायचा आहे तो. सो आत्ताच दम लागायला लागला, तर पुढे काय होईल काय माहिती. बघूया, इकडे एक दिदी आहे, त्या दिदीला विचारतो की हाच रस्ता आहे की पुढं. पाठीमागे ना हा झाड आहे एक, या झाडला जुगाड लावून बघतो मी, इथं मोबाईल ठेवून बघतो आणि थोडंसं सिनेमॅटिक कॅप्चर करून बघतो. ओके destroy us, we'll always be around. Loud sound, big missile jumping from the clouds. Watch your step in this torn up town. We're fighting for you to come back home soon. The family's missing. तर गाईज प्लॅनिंग सक्सेस एकदम परफेक्ट आलं व्हिडिओ. काय नाही बस गाईज, पुढे आपल्याला कोणीतरी भेटायला पाहिजे. सो तर आपले क्लिप्स थोडेसे शूट करू शकतो तो. गाईज आज मी खूप जिगरा घेऊन आलो गाईज, जिगरा. सिटीत तर कोणी पण फिरतं गाईज, या अशा ॲडव्हेंचरमध्ये अशा जंगलमध्ये ना गाईज जिगरा लागतं फिरायला, जिगरा. आणि तुम्ही बघू शकतात गाईज, वन मॅन शो. सो मेहनत करेंगे आणि यूट्यूब रीच करेंगे, सॉरी आणि नाही अँड यूट्यूब रीच करेंगे. सो तर गाईज काही चुकलं, काही बरोबर नाही आलं, माफ करा, इट्स ओके. आणि आज तुमचा भाऊ तुम्हाला तुम्हाला खूप सारा ॲडव्हेंचर दाखवणार आहे, मी जंगल दाखवणार आहे. काय नाही. ओके गाईज, ऑल इन्फॉर्मेशन रट्टा मारून तर मी तुम्हाला बोललो असतो, बट काय नाही, जे बघू ना गाईज त्याच्यावरच बिलीव्ह करू. सो तर ओके हा असा रस्ता आहे गाईज. आणि मी जसं आलो ना, ह्या इकडून आलो मी, असा टर्न मारून आलो आणि इथून डायरेक्टली पुढं. गाईज सगळ्यात मेन थिंग, मिस यू आन्या, मिस यू आन्या, मिस यू. बाबा तुझा हा ब्लॉग बघशील ना, तू पण मिस यू टू बोल भाई. तुझ्याशिवाय ट्रॅकिंग अधुरी आहे, आय मीन्स तुझ्याशिवाय ट्रॅकिंग नाही. सो तर मिस यू, खूप सारा मिस यू. आणि खरंच मिस यू यार, तुला खरंच मिस करतोय, माझा शूटर, माझा एडिटर. आण्या बाय, मिस यू गाईज. अरे सॉरी, ट्रॅकिंगला तर सगळे येतात, बट फुटेज आणि ब्लॉग इम्पॉर्टंट आहे गाईज, फुटेज आणि ब्लॉग. सो तर पाठीमागे एक आपाची गाडी आहे, आणि गाडी सॉरी गाईज यांनी इथंपर्यंत गाडी आणली. मी जरी आणली असते ना काय इथंपर्यंत गाडी, तरी काय प्रॉब्लेम नव्हतं. सो तर एक दिसतोय मला. ओके इथंच थकलो यार मी, बघू पुढं काय होतं काय नाही. ह्या जिकडून जायला रस्ता आहे हा. काहीतरी नवीन काम सुरू केलं यांनी वाटतं. कुठून जायचं दादा? इकडून का? दगड पाडू नका बरं का. सुतर काय असं जायचंय. असं इकडून का वरती का? असं झालं नाही का? बरोबर दादा, थँक्यू. तुझं मायला
ओके तर काही या दादाने आपला रस्ता सांगितलं, हे वरती बसले, ये इकडून जायचंय. आहे का कोणी वरती, आहे का दादा अजून, गेले का, गेले ना, त्याच्या आयला नाही तर एक टाइम जायचं का टायगर बिगर खाऊन मला. इकडे गेलंय का, बाकी तिकडे गेलंय का. ते दोन तोप आहे, ते दोन तोप ते कुठे लागतात, ते वरती लागतात का ते. आणि तो मोरागड आहे, तो मोरागड कोणता आहे, कोणता, हा इकडचा मोरागड आहे का, माहित नाही हो. हा 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 बरं ठीक आहे दादा, थँक्यू. हो तर गाईज या भाऊला बोललो की मी भाऊ माझी एक शूटिंग काढून दे, थोडी सिनेमॅटिक क्लिप. रेडी झाला आहे तो. आणि गाईज बॅगेत आपला कॅमेरा आहे. सो तर मला असं चालू की कॅमेरा काढू का नको काढू, फोनमध्येच सगळं शूट होऊन झालेलं. बरं ठीक आहे, एक क्लिप तर घेऊ आपण, एक सिनेमॅटिक. भाऊ काढतोय ना, काढतोय ना, ओके ओके. सो गाईज भाऊला बोललो की भाऊ थोडी सिनेमॅटिक क्लिप काढ, तर भाऊने काढून दिलाय. जसं की मी जे व्हिडिओजमध्ये बघितलं होतं ना गाईज यूट्यूबच्या, या किल्ला मी रात्री जसं काय सर्च केला होता की हे कसं आहे, काय आहे, कुठून जायचं काय नाही, तर फायनली हे लोकेशन लागलं आहे गाईज. ओके, या पूर्ण सीडी आहे गाईज. आणि हे वाटे मला काय माहिती, हे दिसतंय. सो तर इकडून जायचं आहे मला. ओके, हो सेम टू सेम आहे, सेम टू सेम. आणि काहीच पाठीमागं जे लोक काम करतायत ना, ते रोपवेसाठी करताय. तिथं रोपवे तयार होणार आहे, रोप वे, आय थिंक रोप वे. ओके, हो हा काहीच मी घातलं आहे जर्किंग, आणि मध्ये एक टी शर्ट आहे, स्वेट, अजून जास्त गरम होतोय. सो तर कोणी राहिलं असतं ना काही सिनेमॅटिक, मस्त आला असतं, बट काय नाही. ओके चलो, चला गाईज फायनली टायमिंग झालं आहे, 1 वाजला आहे, एक परफेक्ट 1 वाजला आहे. आणि मी 1 वाजेला या इथे पोचलो आहे. काही जे स्ट्रक्चर एकदम तुम्ही बघू शकता कसं स्ट्रक्चर आहे. हे एकदम भिंत आहे, पूर्ण दगडाची भिंत आहे पूर्ण. इथे कोणतीच सिमेंटची वीट कोणतीच यूज नाही केलेली आहे, फक्त वरून सिमेंट यूज केलं आहे. ओके, आणि हा पूर्ण चिखलचा रस्ता. सो तर गाईज मला असं वाटतं की एकदम लॉंग व्हिडिओ होण्यापेक्षा मी कटिंग करून 30 मिनटाचीच बनवणार आहे. जसं की तो मागचा मुंबईचा ब्लॉग 30 मिनटाचा होता, सेम हा पण 30 मिनटाचा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. सो तर बघू वरती, जसं की तुम्हाला बोलू मी रोपवेचं काम चालू आहे. इकडे हे दादा, ओके हे रोपवे आहे का दादा, रोपवेसाठी गेला, रोपवेसाठी इथून का रोपवे केले ना. चला हाय करून द्या माझ्या कॅमेऱ्यात, एकदा हाय करून द्या. ओके थँक्यू. खरी मेहनत या दादांची. हे दादा हाय कर ना भाऊ. ओके तुम्ही हाय कर भाऊ, माझ्या ब्लॉगमध्ये येऊन लक्षाल तुम्ही. हा नाही यार, खरंच कोणीतरी सोबत पाहिजे. तुमचा भाऊ एकट्याने बॅग उठवून, सॉरी तुमच्या भावाने बॅग उचलली आणि डायरेक्टली निघाला इकडे. जे रोपवेचा जो एंड पॉईंट होता ना, एंड पॉईंट होता तो इथे. ओके सो तर गाईज ओके, जो व्हिडिओचा जो पहिला टप्पा होता ना गाईज, पहिला टप्पा ते 3 दरवाजे इकडे, हे आय थिंक हेच आहे. सो तर मी जातो तिकडे, बघू काय काय नाही. सो गाईज ये भाऊ इथे काम करतोय, हा भाऊ इकडे ना लाकडं काढतोय गाईज चुलीसाठी. सो तर मी या भाऊला बोललो की माझ्याकडे कॅमेरा आहे. आणि हा गाईज मी अजून हे पण बोललो यांना की माझे मित्र झाले गद्दार, त्यांनी मला टप्पा दिला आहे, ते आले मी तर शिवाय देतो त्यांना. तर भाऊ तुला फक्त एक क्लिप काढायची माझी, मी इथून असं चालला जाईल, तो पाठी मागून एक शूट कर. पुढे गेला का थोडंसं पुढून पण काढून घ्या. नाव काय तुझं? लखन. सरनेम काय, नाव काय? सोनवणे. ओके तर गाईज हा माझा मित्र नाही गाईज, सॉरी भाऊ आहे, लखन सोनवणे गाईज याचं नाव, याचं लखन सोनवणे. सो तर तो एक क्लिप शूट करणार आहे. ओके
ओके सो गाईज लखन भाऊने आपली एकदम मस्त क्लिप शूट करून दिली आहे. सो तर गाईज आपण फायनली आलो आहे या खालच्या जो 3 दरवाजेवाले जो घर होतं ना. सो तर मी घरच म्हणणार आहे गाईज. मला तसं काही मी पूर्ण स्टडी नाही केलं आहे इथला काय कसं आहे काय नाही. सो तर घरच बोलणार आहे मी. सो इथं आलो आहे गाईज. इथली हिस्ट्री जे पण काही होतं ना गाईज ते आय डोंट नो. मी काही एवढा स्टडी नाही केला आहे. सो तर मी एंट्री करतो आहे मध्ये. ओके हो माय गॉड इट्स अ बेस्ट क्लायमेट. ओके गाईज शूट एक नंबर झाला असता गाईज. शूट कोणी लखन आला असता ना भाऊ तिकडे गेला लखन. सो तर ओके मी गॉगल काढून घेतला आहे. इकडे हे पूर्ण गाईज हे पूर्ण आहेत ना गाईज जे कमळाचे झाड आहे ते आय थिंक हे पूर्ण कमळाचे झाड आहेत. जर इथं फ्लावर्स वगैरे लागले ना तर बेस्ट दिसतं. सो तर मी गॉगल काढून घेतला आहे. बघू मध्ये जाऊ मध्ये काय. सॉरी यार चप्पल काढायला पाहिजे जसं का मी व्हिडिओमध्ये बघितलं चप्पल काढली होती बाहेर. तर मी पण काढून घेतो. इथे शूज काढून घेतो. हो इथे शूज काढून घेतो खाली. ओके सॉक्स आपले एकदम शकाला का बुमबुम आहे. एक कुठं जातं एक कुठं जातं. ओके चला गाईस बघू मध्ये आय थिंक भोले बाबाची पिंड आहे बघितलंच होतं नाही मारुती. हो माय गॉड पूर्ण मध्ये पूर्ण अंधार आहे. हे आपले मारुती बाबा. ओके हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव भोले बाबा. ओ माय गॉड. सो इकडे काय नाही. इथं भोले बाबाची पिंड आहे. इकडं मारुती राय नाही सॉरी गणपती बाप्पा यार. गणपती बाप्पा मोरया. हो इकडे काय हर हर महादेव. सॉरी गाईज मी ओके गाईज तुम्ही बघू शकता ते पूर्ण इकडं गणपती बाप्पा आहे. गणुरायाच आहेत का. हा गणपती बाप्पा आहे आणि इकडं भोले बाबाची पिंड. ओके गाईज ट्रॅकिंगला सुरुवात करू. प्लेस तर एक नंबर आहे गाईज. सॉरी भावांनो मी स्पर्श केलं असतं बट काल 12 नंतर मी नॉनव्हेज खाल्लं सो म्हणून स्पर्श नाही केला. इट्स ओके. चला डायरेक्टली पुढं सुरुवात करू आपण. आय मीन ट्रॅकिंगला पुढं जाऊया आपण. ओके शूज घालून घेतो. काहीच टाइमपास न करता डायरेक्ट ट्रॅकिंगला सुरुवात करूया आपण. पहिला जो आपला टार्गेट होता जो हा 3 दरवाजाचं घर तो कलेक्ट केला आहे आणि पुढं ट्रॅकिंगला जाऊ. तिकडं ते मंदिर दिसतंय ना तिथं ती मारुती राय आहे तिथे आणि तिथून तो भाऊ बोलला की वरती जायचं आहे मला. सो तर मी निघालो आहे. हातात कॅमेरा आहे. ओके टाईम तर काहीच खूप झाला आहे आणि काही मला असं वाटतं की मी 6 वाजेपर्यंत खाली रिटर्न येणार आहे. वरती खूप जायचं टाईमपास न करता डायरेक्ट ट्रॅकिंगला सुरुवात करू आणि जो पण काही एक्सप्लोर करायचा तो वरती करू आणि सो खाली येऊ. ओके डायरेक्ट तुम्हाला वरती भेटतो. सो बाय. चला गाईज ज्या त्या 2 तोफा बोलला ना लखन भाऊ त्या पुढं आहे. मी निघालाय. हां या इकडे या दादा या पटकन या. टाइम होऊन जाईल मला घरी जायचं परत चढून. पटकन या वरती या. हे भाऊ तुझे ना अरे काय टाइमपास करताय तुम्ही. हे इथंच आहे का लखन इकडेच आहे का त्या तोप इकडेच आहे ना. असा जाऊ कटन मारून का सरळ असा. बरं ठीक आहे चला. पचका गेला तो जो बोलतोय की मी बोलतो परत पळून गेला. गणपती बाप्पा मोरया. ओके दादा कुठे त्या तोपा कुठे आहे 2 त्या तोप 2 कुठे आहे. असा इकडून जाऊ का इकडून जाऊ का मग असा. हे पण रस्ता आहे ते पण रस्ता आहे. इकडून जातो मग चला. ओके गाईज मला असं वाटतं ना मी तर टाइमपास करत गेलो ना खूप सारा टायमिंग होऊन जाणार आहे. आणि काही जर अंधार पडलं ना तर लोचा होऊन जाईल म्हणून मी न थांबता डायरेक्टली सुरुवात करतोय. डायरेक्टली वरती जायचा प्रयत्न करतोय. गाईज थकलो तर खूप आहे. मी खूप थकलो आहे. पॅकेट पाण्याच्या बॉटल पण आहे पण काय नाही आत्ता जर पाणी पिलं ना गाईज हो हवा टाईट होऊन जाईल माझी. सो जर वरती पाणी पिणार आहे डायरेक्ट मी. जो आपला सेकंड टार्गेट आहे ना गाईज सेकंड टार्गेट 2 तोफा बघितले मी 2 तोफा व्हिडिओजमध्ये. तिथे जाऊ त्या बघू त्यांचं थोडं
सिनेमॅटिक क्लिप वगैरे घेऊ आणि डायरेक्टली ट्रॅकिंगची वरती सुरुवात करू. ओके, पूर्ण जंगल आहे आणि एक जंगलमध्ये मी एकटा. ओके गाईज, तुम्हाला पहिलेही बोललो मी, डर के आगे जीत है जीत, समजा, डर के आगे जीत. गाईज इथे तर आलोय मी. इथं खूप साऱ्या मूर्त्या, जसं पाठीमागे बघितलं गणपती बाप्पा दिसले आणि महादेवाची पिंड. काही रात्री मी एक चुकी केली, माझ्याकडं नॉनव्हेज खाल्लं गेलं 12 नंतर. सो तर मी स्पर्श टच केलं असतं, बट मला पाप नाही घ्यायचं आहे. बेस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण हिंदू धर्माचे आहोत, असं चुकायला नको. ओके, पूर्ण घनदाट जंगल आहे गाईस, पूर्ण घनदाट जंगल आहे. गाईस तुम्हाला एक इम्पॉर्टंट थिंग सांगू का, ज्यांना कोणाला ब्लॉगर बनायचं असेल ना, ब्लॉगर, त्यांनी काय करायचं माहिती का, असा कॅमेरा घ्यायचा, कॅमेरा असा वरती करायचा आणि जे म्हणत आलं ना गाईस, जे म्हणत आलं ना, जे म्हणत तुमचे किस्से, तुमच्या गर्लफ्रेंडचा मॅटर, तुमचं टेन्शन, लाईफमध्ये तुम्हाला काय गेन करायचं आहे, काय करायचं आहे, ते डायरेक्टली बोलत चालायचं. जे पण वाटलं ते बोलत चालायचं. सो तर गाईस यालाच बोलतात ब्लॉगर. गाईज तुम्हाला माहिती आहे का, मी मागेच त्या आजीला बोललो, मावशी होत्या, आजी होत्या, लक्षात नाही आल्या कोण होत्या. त्यांना बोललो की जर मावशी मी तिकडून वरतून आलो ना, मला भूक लागली तर खायला देशाल का. नाही करत होत्या त्या, देऊ का नको. बट काय नाही गाईज, माझा एक लास्टमध्ये असा बी टार्गेट राहणार आहे की मी, तुम्हाला माहितीच आहे, तुमचा भाऊ एकदम दिलखुश, मँगो ज्यूस, काय नाही, तो पण एक टास्क करून बघू गाईज. एखाद्या गरीबाच्या घरात जाऊ, मावशी मला भाजी पोळी देता का खायला. सो तर जेवण करून डायरेक्टली घरी निघू, हा बी एक टास्क करायचं आहे, मजा येईल खूप. सो तर इथं आलो आहे मी गाईज, एकदम भटकंती माझी, असं नको व्हायला की मी कुठं हरून जाऊ आणि प्रॉब्लेम क्रिएट व्हायला. इकडं पूर्ण जंगल आहे गाईज, पूर्ण जंगल. ओके तर गाईज फायनली जो आपला सेकंड टास्क होता तो गाईज, त्या तोप काही गाईज फायनली पुढे आल्या आहेत आणि मी इथे पोचलोय या तोपांकडे. इकडे दिसतंय का तुम्हाला, त्या तोप आहे गाईज. या तोपचं थोडं शॉर्टकटमध्ये मी राज सांगतो. ह्या तोप आहे ना गाईज, या जंगलमध्ये 3 सापडले होते, 3 सापडले होते. एक तोप गाळ केली होती, इंग्रजांनी केले का कुणी केली, एक तोप गाळ केली होती आणि 2 तोप ज्या होत्या ना, या सापडल्या त्या गाईज. सो तर या पाठीमागे आहे त्या, मला दाखवतो, ह्या तोप आहेत त्या. ओके, जे आपण यूट्यूब व्हिडिओमध्ये जे बघितलं ना गाईज, सेम टू सेम तेच. ओके तर गाईज फायनली मी आहे या तोपांच्या जवळ. थोडा स्पर्श करून घेतो मी. कशा आहे गाईज, पूर्ण लोखंडाच्या आहेत गाईच्या, लोखंड आहे पूर्ण इकडं. आणि तिथे रामप्रसाद नाव दिलेलं आहे, रामप्रसाद. सो ओके, जर्नी पुढे स्टार्ट करूया. आणि इथे पण सेम जसं खाली बघितलं ना गाईज, खाली जे घर टाईप होतं ना, तसं सेम पुढे शिड्या चढतोय मी. वाव, इज अ बेस्ट क्लायमेट अँड बेस्ट लोकेशन. एक नंबर आहे गाईज, एक नंबर. तर कोणी असताना इथून शूट केला असता मी, इथून असा सिनेमॅटिक व्हिडिओ अशी घेतली असती. ओके तर गाईज, जसं की तुम्हाला दाखवलंच मी, हे घर टाईप, मी घरात बोलणार आहे गाईज. मध्ये एंटर झालो आहे. इकडे पुढे आहेत नंदी महाराज आणि घंटी वाजून देऊ मी. हर महादेव ने आहेत गाडीच. इकडे नंदी महाराज, हर महादेव. नंदी महाराज माफ करा चुकलं असेल तर काही. ओके चला गाईज पुढे जाऊया. चला इथून निघतो मी डायरेक्टली. कृपया येथे कोणीही शेकोटी पेटू नये, SSSD. ओके सो गाईज चालतोय बेटा मी. ओके इथलं एकदम जे पण काही मला बघायचं ते बघून झालं आहे. अँड गाईज फायनली माझं जे टार्गेट आहे ना गाईज, टार्गेट अँड डेस्टिनेशन फायनली गाईज, तुम्हाला हे इकडे दिसतंय ना गाईज, इकडे हे होल टाईप दिसतं ना, तिथे जायचं गाईज मला डायरेक्टली फायनल. बस गाईज आजचा ट्रॅकिंग तोच आहे माझा, की हे पूर्ण एक्सप्लोर केलंच मी, जसं की तुम्हाला दाखवलंच. आणि फायनली मला ना गाईज तिकडे जायचं. तिकडे तो भाऊ बोलला की वरती एक मारुती भगवान आहे, तिथून दर्शन करून डायरेक्टली जे तुम्हाला दाखवलं ना तिथे जायचं आहे मला. ओके आणि मग बस ब्लॉगला एंड. ओके
चलो बाय बाय. चला गाईस फायनली मी सुरुवात करतोय पुढे जायची. सो तर हा आडोप धडोप मला रस्ता भेटला आहे. हा असा मसा कसा मसा. सो ओके, थोडं एनर्जी आली गाईस इथे थांबून. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. हे काय इकडे, हो माय गॉड, इकडे आहे ये असलं कुंड. सो इकडं पायऱ्या केल्यात गाईज, तुम्हाला दाखवतो मी. इकडे खाली पायऱ्या केल्या आहे. ओके, बघू यार कसं जायचं काय जायचं समजत नाही. हे इकडं पायवाट आहे. ओके, ह्या पायवाटेने जाऊ. चला गाईज, मी फायनली जे पण ॲडव्हेंचर ट्रॅकिंग होती ना गाईज, सुरुवात केली मी. कसं जायचं काय जायचं यार, आय डोंट नो. रस्ता तर माहिती बी नाही कसं जायचं काय जायचं. इकडे जाऊ का इकडे जाऊ यार, इकडून पण एक रस्ता आहे. काय माहिती यार कुठं जायचं. चला गाईज, मी डिसाईड केला हा रस्ता. पाठीमागे पण हा इकडे एक रस्ता होता, बट मी डिसाईड केला हा रस्ता. हा इझिली आणि सोपा आहे म्हणून मी या रस्त्याने जातोय. सो ओके गाईज, एक बात बोलू का यार तुम्हाला. मी एवढी मेहनत घेतो, एवढं व्हिडिओ शूट करतो, एवढं अर्धा दिवस व्हिडिओ एडिटिंग करतो. तर गाईज तुमचं बी काम आहे यार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं. प्लीज यार सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सफर करा, काय करा, बट सबस्क्राईब करा. ओके करा, सबस्क्राईब करा. गाईज रस्ता स्टॉप झाला इथे. चुकलो ना गाईज, नको काही मोठं पंचायत व्हायला की चुकलो असं. माहीत तर नाही आहे मला, फर्स्ट टाईम आहे मी. इथे तुम्ही जायचं आहे गाईज. कसं जायचं माहिती ना, असं यायचं मधून, या गुफेतून जायचं आहे, या गुफेतून. हो गॉगल काढून घेतलाय मी. बरोबर रस्ता आहे का काय माहिती यार. गाईज अजिबात मला काहीच समजत नाही कुठून जायचं कुठून नाही. मला तसा जे हा पायवाट दिसते ना, पाय रस्ता, म्हणजे लोक जाणारे लोक गेले असतील त्या रस्त्याला घुसून जातोय मी. की तू मला भाऊ बोललास वरती मारुती राय आहे, तिथून रस्ता आहे. बट मी एकदम आडप धडप जसा मसा रस्ता दिसतो जास्तोय घुसतोय. काय माहिती काय मला पुढे रस्ता भेटतो नाही भेटत. चला बघू. ओके, इथून जाऊ वरून. काय माहिती यार कसा रस्ता आहे. हे सगळे लोकांचे पाऊल उमटलेले इथं. गाईज हालत एकदम टाईट झाली हालत, आणि रस्ता समजत नाही मला कुठून कसं जायचं. स्वतः इकडून आलोय मी, असं काय समजत नाही कुठून जायचं काय जायचं. हा असा आडत रस्ता आहे हा असा. एक हातात मोबाईल, एक हातात एक गाडी पेटी. ओ माय गॉड. हो इथून कोणतरी गेलंय पुढे असं, इथून असं. हो माय गॉड, पकडू का, काटे नको लागायला. नको नको नको. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पुढे
ऐक बस गाईज हे जर चढलं ना एवढी पण चढ होती ना ती गाईज असं वाटतंय आलो आलंय गाईज आलंय 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 ही वाट भेटली सो आय एम हॅपी खूप मेहनत लागली का तिथून चढायला वरती माझ्या हाताला पण काटे लागले हा तर चला पुढे मस्त मोकळी वाट भेटली या खिंडीतून जायचं वरती गाईज हे सगळं आहे ना गाईज सगळं काही हे फक्त यूट्यूबसाठी मेहनत गाईज एवढी मेहनत एवढा हार्ड टास्क कोणी करू शकत नाही गाईज हे फक्त तुमच्यासाठी आणि यूट्यूबसाठी मेहनत आहे गाईज ही पूर्णपणे ओके कुठं आलो यार आपण हां फायनली गाईज पुढं एक भगवा झेंडा दिसला आहे मला पाठीमागे मी तसा ह्या इकडून आलो सो हे पूर्ण जंगल आहे गाईज पूर्ण जंगल ओके गाईज पुढं ना गाईज ट्रॅकर जे लोक पुढे गेलेत ना गाईज ते मला भेटून जायला पाहिजे मग मस्त होईल ओके रस्ता तर सापडला आहे एक शॉर्टकटवरून मारला मी गाईज डायरेक्ट खडकांवरून वरती चढलो आणि असा रस्ता दिसला मला सो तर इकडेच मारुती भगवान आपल्याला भेटायला पाहिजे बाई जे पण आता मला लाईव्हला ॲड झालं ना बाई त्यांना उद्याच्या ब्लॉगमध्ये समजून जाईल मी कुठं आलो काय आलो आहे गाईज हो एकदम हालत टाईट झाली माझी एकदम हालत टाईट झाली माझ्या पॅन्टमध्ये एकदम हे काटे घुसून गेलेले शूजमध्ये पण काटा घुसला आहे आणि गाईज सगळ्यात मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे या गडाचं नाव आहे मोरागड ओके या गडाचं नाव आहे मोरागड आणि गाईज मला सापडलं इकडे एक सेकंड ओ माय गॉड ये सापडले गाईस ये हर हर कृष्णा एक नंबर ना गाईस ओके तर गाईस कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कसा दिसतोय हा पंख लावून ओके चला गाईस पुढं ट्रॅकिंग सुरुवात करू वरती तर पोचलो आहे मी एक भाऊ मला बोललं की बाय आप बहुत नीचे हो बघू यार वरती तर जायचं आहे ओके गाईस इथंपर्यंत तर आलो आहे असा मासा अवकड्या करत आणि हा ट्रॅकिंगचा हा रस्ता सापडला आहे मला सो तर गाईज टायमिंग झालं आहे 2:30 वाजले आय थिंक 3 वाजून जातील अजून खूप लांब जायचं आहे मला खूप लांब आणि हा गाईज काय माहिती यार अंधार झाला ना तर कोणी कॅम्पवाले दिसलं ना त्यांच्यामध्येच मी आजचा दिवस थांबून जाईल सो मिस यू फॅमिली मर्शी सोनाली अँड माय मदर फादर ब्रदर सिस्टर अँड ऑल ओके तर गाईज आजचा ट्रॅकिंग तुम्हाला दाखवलंच मी कसं आहे काय आणि अजून खूप लांब जायचं आहे वरती जायचं आहे तो खूप थकलो आहे मी ओके ओके सो इकडून माय गॉड कसलं काय ओके इथून यार कसं जायचं यार काटे आहे का यार नोट अलाउड वाय का बरं ठरले म्हणजे काटे इथं असतं का बरं बंद करून ठेवलं आहे यार सो ओके सो गाईज रस्ता तर चुकलो आहे मी बट काय प्रॉब्लेम नाही ती पाठीमागे जी एकदम लांबमध्ये दरी दिसते ना बस गाईज तेच टार्गेट आहे मला तिथंपर्यंत पोचायचं आहे मला सो तर आता याच्यात आलो आहे मी कोणीतरी भेटला ना यार बरं होऊन झालं यार ओके खूप रिस्क खूप आहे गाईज ओके शिट मला जो मोरपंख होता तो पडला यार माझा सापडलेला जो होता तो हां बरोबर आहे चल भाई चल बराबर आहे
काय माहिती यार, बरोबर आहे तर चुकीचं आहे. फटकायला नको इथून. रस्ता बरोबर आहे का चुकीचं आहे काय माहिती, पण रस्ता आहे. चलो. बरोबर आहे. बापरे, हे काय भाऊ, हाक मारता रे बाबा. लागले. हा, बरं झालं काहीच जर्किंग घातलंय. हे गोल गोल काय होतं काय माहिती यार, एकदम घुसलं, एकदम बॉडी आगा आगा उरली. हा भाऊ, ट्रॅकिंग करणं सोपं नाही. ओके ओके, चला काही इथपर्यंत पोचलो आहे मी. मागं पूर्ण मोठा पहाड या, आणि इथून आय थिंक ट्रॅक दिसतोय, ट्रॅक वरती जायला. सो तर गाईज मी रस्ता चुकलेलो होतो, जसं की तुम्हाला बोललोच मागे, आणि फायनली हा रस्ता मला सापडला इकडून जायला. बघतो या रस्त्याने पुढे जाऊन बघतो. चला. ओ माय गॉड गाईज, जसं की हा रस्ता होता मेन, दिसतोय का तुम्हाला, इथून हा आणि डायरेक्ट वरती ट्रॅकिंग. तर मी इकडून या जंगलमधून आलो गाईज, या जंगलमधून पूर्ण इथून आलो, इथून या, इथून दिसतंय ना तुम्हाला, मी इथून आलो इथून. सो तर तिकडनं जावं लागलं असतं आता, तसं तिकडं आणि तिथून हा ट्रॅक होता इकडून असा, आणि मग वरती. सो गाईज, जसं की तुम्ही बघितलंच, तुमचा भाऊ एकदम या शॉर्टकट आडत धडप इकडून या जंगलमधून आला, पूर्ण असा हे दरी पूर्ण क्रॉस करून आलो, आणि एवढा मोकळा रस्ता सोडून दिला मी. सो तर चला वरती. आत्ता मोकळा रस्ता सापडला. हो आई ग. जसं की तुम्हाला बोललोच मी, मारुती राया हे आहेत आपले मारुती भगवान. सो इथंपर्यंत आलो आहे मी. तर लखन भाऊ बोलला की एक मारुती लागेल, मारुती रायापासून टर्न मारून घे तिकडे. सो तर इकडे टर्न मारून घेईल, आणि हा रस्ता आहे इकडून जायला. चला गाईज यार, असं झालं आहे, मी स्पर्शसुद्धा करू शकत नाही आजच्या दिवशी, कारण की मी काल 12च्या पहिले तर नॉनव्हेज खाल्लं असतं ना गाईज. तर मी तिथं पिंडला स्पर्श केला असतं, गणपती बाप्पाला स्पर्श केला असतं, इकडं महादेवाला मारुती रायाला स्पर्श केला असतं. सो तर सॉरी, माफ करा मला, आणि आजची ट्रॅकिंग माझी बेस्ट होत्या. चला गाईज, लांबूनच पाया पडून घेतो मी. हे मारुती राया सुखी ठेव बाबा, सगळ्यांना सुखी ठेव, माझ्या मित्रांना सुखी ठेव, माझ्या घरच्यांना सुखी ठेव. माझे दुश्मन आहेत ना काही दुश्मन, मारुती राया त्यांना पण सुखी ठेव. ओके गाईज, पाण्याची थान एवढी लागली ना गाईज, पण मी पिऊ नाही शकत, कारण की मला डायरेक्ट वरती टॉपला जाऊन वरती पाणी प्यायचं आहे. सो तर आत्ता जर पाणी पिऊन घेतलं ना गाईज मी, पूर्ण जशा माझ्या फोनची बॅटरी लो झाली ना, तशीच माझी पूर्ण बॅटरी लो होऊन जाईल. म्हणून तर मी आता काही पाणी पित नाही आहे. सो तर डायरेक्ट वरती जाऊन पाणी पिणार आहे. सो तर जसं की तुम्हाला बोललो होतो ना मी, ही खिंड इथून वरती जायचं आहे, बस अजून तिकडे 2 किलोमीटरवरती लांब चालत जायचं आहे. एंड पॉईंट तो आहे या ट्रॅकचा. सो तर चला वरती.
हे मेन द्वार आहे इथं मध्ये. सॉरी मेन तर नाही सांगू शकत, वरती असेल नसेल, बट एक पहिला दरवाजा आला आहे हा. ओके तुम्ही बघू शकतात. आणि अजून वरती जायचं गाईज. सो तर चला, हार नहीं मानेंगे गाइस, हार नहीं मानेंगे. और पीछे मुड़ के नहीं जाने का है मेरे को. मेरे को पूरा टॉप पे जाने का है. पूरा टॉप, पूरा हिल ऊपर का जो ऊपर जो भी है वो एक्सप्लोर करने का आहे. आय मीन मला बघायचं आहे वरतीपर्यंत. सो तर मागचं लोकेशन तुम्ही बघू शकतात, हे असं आहे. चला गाईस वरती. ओ माय गॉड, वाव वाव, एक नंबर एक नंबर. चला गाईस मध्ये काय बघू. इकडं काय, एक नंबर एक नंबर गाईज, एक नंबर. गाईज एक नंबर कारिगिरी यार, एक नंबर एक नंबर. खूप छान वाटलं बघून. कसं तयार केलं असेल यार जुन्या जमान्याच्या लोकांनी. एकदम डोंगर बिंगर तगडं बिगडं फोडून एकदम परफेक्ट. चला तर गाईज अजून इकडून वरती जायचं आहे. इथून पाठीमागून आलो मी, या इकडून. सो वरती जायचं अजून. ओके चला गाईज, फायनली 12 वाजेला ट्रॅकिंग सुरू केली मी. आणि आता जयेश ह्या पूर्ण या पोर्ट जो आहे तो एकदम वरती आलो आहे मी. आय मीन टॉपला आलो आहे. 12 निघालो, करेक्ट 3ला पोचलो गाईज मी इकडे, 3ला. सो ओके. हा एक भाऊ कोणी काय माहिती येतोय इकडं. भाऊ वरती गेले का पोरं? आहे का? आता किती लांब राहिलं? थोडंच राहिलं का? वड आहे तिथंच का? चांगलं यार. बेकार थकून गेलो यार मी. चला गाईज एक हा हा हाच रस्ता आहे ना? सो तर गाईज भाऊ बोलतोय की हा रस्ता आहे, इकडून जा. भाऊ थँक्यू. चला गाईज आपली ट्रॅकिंगची जी जर्नी आहे ती परत स्टार्ट करू. हा 12, 1, 2, 3 गाईज 3 तास झाले गाईज. मी चढतोय. फायनली मला हे पूर्ण सपाटी लागले इकडं, डोंगर वगैरे. हात थकायला दुखायला लागला यार माझा मोबाईल पकडून. सो तर ओके. मुसाफिर हूँ यारो. As long as it takes, we got you. Just hold on, you're almost through. बघितलं काय आपला जुगाड, कसा जुगाड होता. दगडावर मोबाईल ठेवून एकदम मस्त सिनेमॅटिक शूट. इट्स बोलते डोका. ओके गाईज पूर्ण सपाटी आहे गाईज, पूर्ण एकदम टॉपला आलो आहे गाईज मी. आणि बस आपला जो टार्गेट आहे ना गाईज, तिकडे जायचं आहे. तो तिकडे थोडंसं एक छोटंसं डोंगर दिसतं, तिकडे जायचं आपल्याला. बस तिथं जाऊन ब्लॉगला एंड करायचं गाईज. सो तर गाईज प्लीज परत एकदा सांगतो तुम्हाला, सबस्क्राईब करा गाईज, सबस्क्राईब करा गाईज. तुमच्या गावाला खूप सपोर्ट करा यार, प्लीज सपोर्ट करा. सो तर तुमचं एक सबस्क्राईब. आणि हा गाईज मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे बेल आयकॉन सुद्धा ऑन करा गाईज तुम्ही, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केली ना गाईज सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोचेल. म्हणून बेल आयकॉन पण ऑन करा. सो गाईज एक विसरूनच गेलो मी. ज्यासाठी या ट्रॅकवर ज्या वॉलसाठी आलो गाईज, ते पाठीमागं राहून गेलो. आणि मी इकडून आलो आणि पुढे चाललो होतो तिकडे चाललो होतो की तुम्हाला दाखवलंच मी गाईज. इकडे ती वॉल आहे ना गाईज, त्या वॉलकडे जायचं होतं मला. माझा तो टार्गेट होता. सो यार मी ते राहूनच गेलो. आत्ता जस्ट पाठीमागं वळून बघितलं मी आणि मला ते दिसलं. मी बोललो की चला पाठीमागं परत चलो. Just hold on now. We're so close to finding you. Just know that you got someone out there who loves you. There's nothing left to do. We're fighting for you to come back home soon. सो ओके गाईज फायनली जो एंड पॉईंट होता ना गाईज तिथपर्यंत आलो आहे मी. सो जे मुलं भेटले होते ना पाठीमागं, ते फायनली इकडे बसलेले आहे गाईज. अँड
बस गाईज आजचा ब्लॉग इथंपर्यंतच. आणि हां, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सो ओके, आजची जर्नी इथंपर्यंतच. बस स्टॉप. ओके.